नमस्कार मित्रांनो. आत्ता या क्षणी जेव्हा तुम्ही माझा आवाज ऐकत आहात तेव्हा तुमच्या डोक्यात कोणता विचार चालू आहे? एखादी चिंता, काल झालेलं भांडण, उद्याच्या कामाचं प्लॅनिंग की एखादं गोड स्वप्न? आपण आज 21व्या शतकामध्ये आहोत. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण एक गोष्ट जी हजारो वर्षांपूर्वी जशी होती तशीच आजही आहे, आणि ती म्हणजे माणसाचं मन. तुम्हाला माहिती आहे, आपल्या आयुष्यात जे काही घडतं, चांगलं किंवा वाईट, यश किंवा अपयश, गरिबी किंवा श्रीमंती, या सगळ्याचं मूळ एकाच गोष्टीत दडलेलं आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तुमचा विचार, थॉट. मित्रांनो, आज या एपिसोडमध्ये आपण एका अशा पुस्तकाचं सखोल विश्लेषण आणि चिंतन करणार आहोत, जे पुस्तक आकाराने खूप छोटं आहे, पण त्यात सामावलेला विचार मानवी आयुष्याला मुळापासून बदलण्याची ताकद ठेवतो. पुस्तकाचं नाव आहे ॲज यू थिंक, जसा तुम्ही विचार करता. हे पुस्तक मुळात 1903 साली ॲज अ मॅन थिंकेथ या नावाने लिहिलं गेलं होतं, आणि याचे लेखक आहेत महान तत्ववेत्ते जेम्स ॲलन. आज 100हून अधिक वर्ष लोटून गेली आहेत, तरीही हे पुस्तक सेल्फ हेल्प आणि अध्यात्माच्या जगात बायबल मानलं जातं. पुढची काही मिनिटे आपण जगाचा हा सगळा गोंधळ विसरून जाणार आहोत. आपण बघणार आहोत की आपला एक छोटासा विचार आपलं संपूर्ण चारित्र्य आणि आपलं नशीब कसं घडवतं. तुमचे हेडफोन्स लावा, एका शांत जागी बसा आणि चला स्वतःच्या आतल्या विश्वाची सफर करूया. पुस्तकाची सुरुवातच एका अत्यंत शक्तिशाली आणि प्राचीन म्हणीने होते. ॲज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट, सो इज ही. माणूस आपल्या हृदयात जसा विचार करतो तसाच तो बनतो. जेम्स ॲलन म्हणतात की माणूस हा स्वतःचा निर्माता आहे. आपण अनेकदा म्हणतो ना की अरे, माझी परिस्थिती खराब आहे, माझं नशीब खराब आहे म्हणून मी असा आहे. पण लेखक हे पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात तुमची कृती म्हणजे ॲक्शन ही तुमच्या विचारांचं फळ आहे, आणि तुमचं नशीब हे तुमच्या कृतीचं फळ आहे. इथे जेम्स ॲलन एक अत्यंत सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात तुमचं मन हे एका बागेसारखं आहे. आता विचार करा, जर तुमच्याकडे एक बागेचा तुकडा असेल तर तिथे तुम्ही दोनच गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही तिथे सुंदर फुलांची, फळांची रोपं लावाल आणि त्यांची काळजी घ्याल, किंवा तुम्ही ती बाग तशीच सोडून द्याल. जर तुम्ही ती तशीच सोडून दिली तर काय होईल? तिथे आपोआप तण उगवेल. तण उगवण्यासाठी तुम्हाला बी पेरावं लागत नाही, ते आपोआप उगवतं. तुमचं मन अगदी असंच आहे. जर तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या मनात सकारात्मक, शुद्ध आणि ध्येयवादी विचारांचं बीजारोपण केलं नाही तर तिथे आपोआप भीती, राग, ईर्ष्या आणि चिंतेचं तण उगवायला लागतं. आपण आपल्या मनाच्या बागेचे माळी आहोत. आपल्याला रोज तिथला कचरा साफ करावा लागतो. जर तुम्ही स्वतःच्या बागेत रागाचं बी पेरलं आणि सुखाच्या फळाची अपेक्षा केली तर ते कसं शक्य आहे? जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हा आपण दुसऱ्यांना दोष देणं बंद करतो. माझ्या बॉसमुळे मी दुःखी आहे, किंवा माझ्या जोडीदारामुळे माझं आयुष्य खराब झालं, ही वाक्य तुम्ही म्हणणं सोडून देता, कारण तुम्हाला समजतं की मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. आता आपण या पुस्तकाच्या सर्वात क्रिटिकल आणि क्रांतिकारी भागाकडे वळत आहोत. परिस्थिती आणि तुमचे विचार यांचा काय संबंध आहे? एक वाक्य नीट ऐका. जेम्स ॲलन म्हणतात, सर्कमस्टॅन्सेस डू नॉट मेक द मॅन, दे रिव्हील हिम टू हिमसेल्फ. परिस्थिती माणसाला घडवत नाही, ती फक्त त्याची स्वतःशी ओळख करून देते. हे वाक्य मेंदूला हादरवून सोडणारं आहे. आपल्याला वाटतं की बाहेरची परिस्थिती आपल्याला खराब करते. माझी नोकरी गेली म्हणून मी डिप्रेशनमध्ये गेलो. पण लेखक म्हणतात नाही, तुमच्या आत आधीपासूनच भीती आणि कमकुवतपणा होता. नोकरी जाण्याच्या परिस्थितीने फक्त तो बाहेर आणला. जर एका संकटात दोन माणसं सापडली, समजा दोघांचाही बिझनेस बुडाला, एक माणूस रडत बसतो, व्यसनाच्या आजारी जातो आणि संपून जातो. दुसरा माणूस त्यातून धडा घेतो, पुन्हा उभा राहतो आणि आधीपेक्षा मोठा बिझनेस उभा करतो. परिस्थिती दोघांसाठी सारखीच होती, मग रिझल्ट वेगळा का? कारण दोघांची विचार करण्याची पद्धत, थॉट्स वेगळी होती. आपण नेहमी आपली परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतो. आपल्याला घर बदलायचं असतं, नोकरी बदलायची असते, लोक बदलायची असतात, पण आपण स्वतःचे विचार बदलत नाही. जेम्स ॲलन म्हणतात, मेन आर अँक्शियस टू इम्प्रूव्ह देअर सर्कमस्टन्सेस बट आर अनविलिंग टू इम्प्रूव्ह देमसेल्व्स, देअरफोर दे रिमेन बाउंड. माणसं आपली परिस्थिती सुधारायला खूप उत्सुक असतात, पण स्वतःला सुधारायला तयार नसतात. म्हणूनच ते नेहमी संकटात अडकलेले राहतात.
तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर बाहेर बदल करू नका, आतला रेडिओ स्टेशनचा फ्रिक्वेन्सी चॅनल बदला. विचार बदलले की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आणि माणसं आपोआप बदलायला लागतील. आता आपण शरीर आणि मनाच्या कनेक्शनवर बोलूया. जेम्स ॲलन यांनी 100 वर्षांपूर्वी जे सांगितलं ते आज मेडिकल सायन्स म्हणजे सायकोसोमॅटिक मेडिसिन सिद्ध करत आहे. ते म्हणतात, शरीर हे मनाचा नोकर आहे. जर तुम्ही सतत चिंतेचा, भीतीचा आणि रागाचा विचार करत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. अँक्झायटी क्विकली डिमॉरलायझेस द होल बॉडी अँड लेज इट ओपन टू द एंट्रन्स ऑफ डिझीज. चिंता शरीराला आतून कमकुवत करते आणि आजारांसाठी दरवाजे उघडे करून देते. आजकाल आपल्याला ॲसिडिटी, मायग्रेन, ब्लड प्रेशर असे आजार का होतात? याचं मूळ आपल्या विचारांच्या गोंधळात आहे. जर तुम्ही आनंदी, शुद्ध आणि शांत विचार केले तर तुमचं शरीर नैसर्गिकरित्या तरुण आणि निरोगी राहतं. देर इज नो फिजिशियन लाईक चिअरफुल थॉट. आनंदी विचारांसारखा दुसरा कोणताही मोठा डॉक्टर नाही. पण हे शुद्ध आणि शांत विचार कसे आणायचे? यासाठी लेखक एक मार्ग सांगतात, उद्देश. ते म्हणतात, जोपर्यंत तुमच्या विचारांना एखाद्या ध्येयाची जोड मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही. उद्देश नसलेला माणूस एका सुकाणू नसलेल्या जहाजासारखा असतो. समुद्राच्या लाटा त्याला कुठेही फेकून देतात. मला आज काय करायचंय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे विचार क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकून पडतात. तुमच्या आयुष्यात एक मध्यवर्ती ध्येय असायला हवं. मग ते ध्येय तुमच्या कुटुंबाला चांगलं जीवन देण्याचं असो, एखादी कला जोपासण्याचा असो किंवा चांगला माणूस बनण्याचा असो. जेव्हा तुम्ही तुमचे सर्व विचार त्या एका ध्येयावर केंद्रित करता तेव्हा भीती आणि संभ्रम आपोआप नष्ट होतात. मित्रांनो, आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. यश कसं मिळतं? जेम्स ॲलन स्पष्ट सांगतात, ऑल दॅट अ मॅन अचीव्स अँड ऑल दॅट ही फील्स टू अचीव्ह इज द डिरेक्ट रिझल्ट ऑफ हिज ओन थॉट्स. माणूस जे काही साध्य करतो आणि जे साध्य करू शकत नाही तो त्याच्या स्वतःच्या विचारांचा थेट परिणाम असतो. यश मिळवण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागतो. हा त्याग पैशांचा नाही तर तुमच्या खालच्या दर्जाच्या विचारांचा त्याग असतो. आळस, वासना, ईर्ष्या आणि स्वार्थ. जोपर्यंत तुम्ही हे विचार सोडत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात वर जाऊ शकत नाही. जो माणूस जेवढा मोठा त्याग करतो तो तेवढा मोठा होतो. या पुस्तकात स्वप्न पाहणाऱ्यांबद्दल एक अत्यंत सुंदर वाक्य आहे, ड्रीमर्स आर द सेव्हियर्स ऑफ द वर्ल्ड. स्वप्न पाहणारे लोकच या जगाचे तारणहार आहेत. आज आपण ज्या जगात जगतोय, विमाने, मोबाईल, इंटरनेट हे सगळं एकेकाळी फक्त कुणाच्या तरी डोक्यातलं एक स्वप्न होतं. जर तुम्ही तुमच्या मनात एखादं सुंदर स्वप्न जोपासलं असेल तर समाज तुम्हाला वेड्यात काढेल, हसेल, पण तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा. तुमच्या हृदयातली ती विजन उद्याचं वास्तव बनणार आहे. चेरिश युअर विजन्स, चेरिश युअर आयडियल्स. मित्रांनो, आपण गेली काही मिनिटं आपल्याच स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात एक अत्यंत खोल प्रवास केला. विचारांची बाग कशी फुलवायची यापासून ते आपल्या ध्येयापर्यंत आपण आलो. पण या संपूर्ण पुस्तकाचा, जेम्स ॲलन यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा आणि मानवी आयुष्याचा सर्वात मोठा, सर्वात अंतिम मुकुटमणी कोणता असेल? तो आहे शांतता. जेम्स ॲलन या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात लिहितात, कामनेस ऑफ माइंड इज वन ऑफ द ब्युटिफुल ज्युअल्स ऑफ विजडम. मनाची शांतता हे शहाणपणाचं सर्वात सुंदर रत्न आहे. हे रत्न रातोरात मिळत नाही. शिंपल्यामध्ये मोती तयार व्हायला अनेक वर्ष लागतात, तशीच ही मनाची शांतता मिळवण्यासाठी स्वतःच्या विचारांवर अनेक वर्ष संयम ठेवावा लागतो. जरा विचार करा, आज आपण 21व्या शतकात राहतोय, जिथे एका सेकंदात मेसेज येतो आणि आपण दुसऱ्या सेकंदात त्याला रिॲक्ट करतो. कोणीतरी आपल्याला ट्रॅफिकमध्ये कट मारून पुढे जातं आणि आपला पारा लगेच चढतो. आपल्याला वाटतं की ओरडण्यानं, भडकण्यानं किंवा रागवण्यानं आपली ताकद दिसते. आपल्याला वाटतं की शांत राहणारा माणूस कमकुवत असतो. पण जेम्स ॲलन हे पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात, तुम्ही समुद्राकडे बघा. समुद्राच्या वरच्या पृष्ठभागावर लाटा उसळत असतात, तिथे सतत वादळं येत असतात. पण जर तुम्ही त्या समुद्राच्या खोल तळाशी गेलात तर तिथे एक अथांग आणि कधीही न भंग पावणारी शांतता असते. सामान्य माणूस हा त्या उसळणाऱ्या लाटांसारखा आहे. बाहेरून जरासं वारा आला की तो खवळतो,
पण एक ज्ञानी माणूस, एक मास्टर हा त्या समुद्राच्या तळासारखा असतो. बाहेर कितीही मोठं वादळ येऊ दे, त्याचा आतला तळ कधीच हलत नाही. सेल्फ कंट्रोल इज स्ट्रेंथ, राईट थॉट इज मास्टरी, अँड कामनेस इज द पॉवर. आत्मसंयमन ही शक्ती आहे, योग्य विचार हे प्रभुत्व आहे, आणि शांतता हीच खरी ताकद आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवता, तेव्हा तुम्ही जगावर नियंत्रण मिळवता. जेव्हा एखाद्या संकटाचा प्रसंग येतो, तेव्हा जो माणूस डगमगत नाही तोच खरा लीडर बनतो. लोक अशाच माणसाकडे आकर्षित होतात जो आतून शांत आहे, कारण प्रत्येकाला त्या शांततेची भूक आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की अरे, हे जे काही घडतंय ते माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, पण मला कसा विचार करायचा आहे हे फक्त आणि फक्त माझ्याच नियंत्रणात आहे. आता आपण एक छोटासा प्रयोग म्हणजेच गाइडेड व्हिज्युअलायझेशन करणार आहोत. तुम्ही जिथे आहात तिथे डोळे मिटा, शरीर एकदम सैल सोडा. तुमच्या खांद्यावरचं, तुमच्या मनावरचं, भविष्याचं आणि भूतकाळाचं सगळं ओझं आत्ता याच क्षणी जमिनीवर ठेवून द्या. एक खोल श्वास घ्या आणि सावकाश सोडून द्या. कल्पना करा, तुमचं मन ही एक अतिशय सुंदर बाग आहे, पण त्या बागेत काही जुनी सुकलेली झाडं आणि काटेरी तण उगवलंय. हे काटेरी तण म्हणजे तुमचा भूतकाळातला राग आहे. तो राग जो तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल धरून ठेवलाय. आत्ता त्या रागाच्या तणाला मुळासकट उपटून टाका. त्यांना माफ करून मोकळे व्हा. तिथे अजून एक मोठं जाळं आहे. ते जाळं म्हणजे तुमच्या भविष्याची भीती आणि चिंता आहे. माझं कसं होईल, माझे करिअर, माझे पैसे, हे भीतीचं जाळंही काढून टाका. आता बघा, तुमची बाग पूर्णपणे स्वच्छ झालीये. तिथली माती मऊ आणि सुपीक आहे. आता या मातीत आपण एक नवीन बी पेरणार आहोत. हे बी आहे विश्वासाचं. हे बी आहे प्रेमाचं आणि यशाचं. स्वतःला मनातल्या मनात सांगा, मी माझ्या विचारांचा मालक आहे. बाहेरचं जग माझ्या आतल्या जगाला धक्काही लावू शकत नाही. मी आतून पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मी शांत आहे. मित्रांनो, हे जे आता तुम्ही अनुभवलत, ही कोणतीही जादू नाहीये. हे मानवी मनाचं सर्वात मोठं सत्य आहे. आपण आयुष्यभर बाहेरच्या जगात बदल होण्याची वाट बघतो. आपल्याला वाटतं देवाने येऊन आपला उद्धार करावा. पण जेम्स ॲलन आपल्याला खडबडून जागे करतात. ते सांगतात, देव तुम्हाला फक्त बुद्धी आणि विचार देतो. त्या विचारांचं सोनं करायचं की माती, हा चॉईस फक्त तुमचा आहे. द विजन दॅट यू ग्लोरिफाय इन युअर माइंड, द आयडियल दॅट यू एन्थ्रोन इन युअर हार्ट, दिस यू विल बिल्ड युअर लाईफ बाय, दिस यू विल बिकम. जे स्वप्न तुम्ही तुमच्या मनात सजवता, जो आदर्श तुम्ही तुमच्या हृदयात प्रस्थापित करता, त्याच आधारावर तुम्ही तुमचं आयुष्य घडवता आणि शेवटी तुम्ही तेच बनता. जेव्हा आज रात्री तुम्ही झोपायला जाल, तेव्हा स्वतःला हा एकच प्रश्न विचारा, आज दिवसभरात मी माझ्या मनाच्या बागेत कोणतं बी पेरलं, फुलांचं की तणाचं? आणि उद्या सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही जमिनीवर पहिला पाय ठेवाल, तेव्हा एक जाणीवपूर्वक विचार करा, एक प्रेमाचा, यशाचा आणि शांततेचा. कारण जेम्स ॲलन यांनी सांगितल्याप्रमाणे, यू आर द मास्टर ऑफ युअर थॉट, द मोल्डर ऑफ युअर कॅरेक्टर अँड द मेकर अँड शेपर ऑफ कंडिशन, एन्व्हायरमेंट अँड डेस्टिनी. तुम्ही तुमच्या विचारांचे मालक आहात, तुमच्या चारित्र्याचे शिल्पकार आहात आणि तुमच्या परिस्थितीचे, वातावरणाचे आणि नशिबाचे खऱ्या अर्थाने निर्माते आहात. हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू शकता. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या एपिसोडला दिलात आणि या सखोल प्रवासात माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल तुमचा अत्यंत ऋणी आहे. हा पूर्ण एपिसोड आणि विशेषतः हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनाच्या बागेत तुम्ही आजपासून कोणतं नवीन बी पेरणार आहात? हे मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. आणि हो, हा पॉडकास्ट अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, ज्याला आज या मानसिक आधाराची, एका मार्गदर्शनाची आणि या अथांग शांततेची गरज आहे. तोपर्यंत स्वतःच्या विचारांवर पहारा ठेवा, स्वतःवर अतोनात प्रेम करा आणि त्या अथांग शांततेचा अनुभव घेत रहा. आणि एका अतिशय शांत, शुद्ध आणि भव्य जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन जीवनदर्शनासोबत. धन्यवाद.